नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय पीसीएमसी न्यूजची सवारी. आली रे आली जनतेच्या दारी, पीसीएमसी ची सवारी कोण कुणावर भारी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मी आता आहे प्रभाग क्रमांक 2 मध्ये, अर्थात जाधववाडी, बोराडेवाडी, कुदलवाडी. आणि या प्रभागामध्ये अर्थातच हा जो सगळा धामधूम प्रचाराची सुरू आहे आणि त्यात उमेदवार आपल्याला वेळात वेळ काढून आपल्यासाठी या सवारीत बसण्यासाठी आलेले आहेत. त्यातलंच एक नाव माजी नगरसेवक म्हणून त्यांनी काम देखील केलेलं आहे, अर्थात अश्विनीताई जाधव. अश्विनीताई, तुमचं या पीसीएमसीच्या सवारीमध्ये खूप खूप स्वागत. पहिल्यांदा आम्हाला हे जाणून घ्यायचं, तुम्हाला काय वाटतंय सवारीत बसून, कसा वाटतंय हा सगळा प्रोग्राम? पीसीएमसी बद्दल 2 मिनिट. प्रथमतः PCM.न्यूजचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते, कारण तुम्ही आमच्यासाठी ही सवारी घेऊन आलात. कारण आपण म्हणतो ना, लोकशाहीचा आहात तुम्ही, एक स्तंभच आहात. त्यामुळे मला वाटतं निश्चितच तुमचे मी आभार व्यक्त करते. धन्यवाद. अश्विनीताई, मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. आता जो सगळा प्रचाराचा सगळा म्हणतो ना आपण, इतकी धावपळ चालू आहे आणि अशा धावपळीत तुम्हाला दिवसभराचं नियोजन करायचं असतं. अर्थात पतिदेव तात्या तुमच्या सोबत सतत असतातच सावलीसारखे. काय होतं, पुढे मागे होतं का कधी की बाबा तात्या पुढे गेलेत, तुम्ही मागे आहात, पण कार्यकर्ते सोबत आहेत, मग कार्यकर्त्यांची पण धावपळ होते, अशा वेळी कसं नियोजन करता? खरं तर घरच्यांनी पूर्ण नियोजन केलेलं आहे. तात्या काही ठिकाणी जातात, मी आणि माझ्या जाऊबाई काही ठिकाणी धीर, असे सगळ्यांनी वाटून नियोजन केलेलं आहे. प्रभागात ज्या ठिकाणी तू गेली आता आमचा टाइम आहे, असे 3 ते 4 राऊंड झालेले आहेत. अच्छा, म्हणजे जाऊबाई जोरात आहेत यावेळी पण? हो, जाऊबाई माझ्या सर्वजण जोरात आहेत. त्यामुळे निश्चितच मी बिंदास आहे घरच्यांवर सगळं सोपवून. अच्छा, अगदी शेवटचेच 2 प्रश्न मला आणखी एक असं महत्वाचं विचारायचं आहे की मुळात आता या ठिकाणी तुम्ही माजी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहेच, शिवाय या प्रभागामध्ये खूपदा फिरलेला आहात, अनेकांशी संपर्क तुमचा होता. यावेळी एक नवीन काय वाटतंय, प्रचारात एक वेगळं काय वाटतंय, वेगळे पण काय? खरं तर सर्व्हिस वडीलधारी मंडळी ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि मला जास्त कौतुक ह्या भागाचं का वाटतं, तर ह्या ज्येष्ठांसाठी मी एक इथं विरंगुळा केंद्र, जे छोटस आपण वाचनालय म्हणतो, मागेच आहे. आणि निश्चित मी या ठिकाणी आले की मला त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी भेटतो, कारण मला वडील नाहीयेत आणि मला वाटतं कुठंतरी मी ते का पूर्ण पण मला कायम भासत राहतं. आणि त्यांच्याकडे आले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले की मला ते पूर्ण झाल्यासारखं वाटतं. नक्कीच. कोण म्हणतं तुम्हाला वडील नाहीत? सगळे वडीलधारी मंडळी सगळी तुमच्या सोबत आहेत, अर्थात त्यांची लेख म्हणूनच तुम्ही इथं बसलेला आहात. अगदी शेवटचा प्रश्न, आता या पीसीएमसीच्या सवारीत बसलेला आहात, विजय रथात बसणार आहात, मग महापालिकेत जाणार आहात आणि मग जनतेसाठी विकासाचा रथ इथं खेचून आणणार आहात. त्यासाठी काय विजन आहे? शेवटचा अगदी 1 मिनिटामध्ये. खरं तर प्रभागामध्ये मी ज्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले, त्यानंतर प्रलंबित प्रश्न सगळ्यात प्रथम डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावर आपण उत्तर शोधत आलो. आणि आता व्हिजन जे म्हणताय तुम्ही, आज युवक हा देशाचा भविष्यकाळ आहे. त्यामुळं युवकांसाठी क्रीडांगण विकसित करणं, त्यांना MPSC UPSCच्या अभ्यासिका तयार करणं, प्रभागामध्ये नवनवीन पाण्याचे जे प्रश्न उद्भवतात त्यासाठी उपाययोजना करणं आणि निश्चितच उद्यानं विकसित करायची आहे. जे जे काही अपूर्ण, भरपूर काही केलेलं आहे आणि भरपूर काही अपूर्ण आहे, निश्चितच ते पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या इच्छा आणि या जनतेच्या इच्छा पूर्ण होत आणि या प्रभागाचा उत्तम सर्वांगीण विकास हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद पीसीएमसीच्या सवारीत येऊन आपली भूमिका मांडल्याबद्दल. तर त्या ह्या होत्या अश्विनीताई, अर्थात त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली. पाहत राहा पीसीएमसी न्यूजची सवारी.